जाऊ आपण अर्चिता मॅडमांच्याकडे. आज काय आपल्याला काय संदेश असंच म्हणू आता आपण. काहीतरी एक मूल्य आपल्या आयुष्यामध्ये वाढणार आहे नक्की. अर्चिता योग शिक्षिका आहे, शिक्षिका पण आहे आणि छानपैकी एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, जबरदस्त वक्तृत्व आहे. ओके, कंटिन्यू. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस अनम्यूट कर रचिता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज छानपैकी आपण एक्सपिरियन्स ऐकलो आणि आता सुरुवात झाली. आता सुरुवात करायची की शेवट करायचा हा प्रश्न आहे. कारण 2025 चा शेवटचा टप्पा आलेला आहे. काहीच दिवस राहिलेले आहेत की 2025 संपून 2026 स्टार्ट होणार आहे. आणि मग प्रत्येकाने काही ना काहीतरी संकल्प केलेला असतो की मला 2026 मध्ये हे करायचंय ते करायचंय. आणि 1 जानेवारी येतो आणि 1 जानेवारीला आला की 1 जानेवारी आल्यानंतर पहिले 2-3 दिवस ठरवलेलं सगळं आपण रुटीन करत असतो. पण काही दिवस निघून गेले की पुन्हा आपलं रुटीन बदलायला लागतं आणि वाटायला लागतं की राहू दे, आज नको उद्या. जसं घरामध्ये भरपूर पसारा असेल तर आपण पसारा आवरत असतो. पसारा आवरतो म्हणजे काय की अस्ताव्यस्त पडलेलं जे सामान आहे, वस्तू आहे, ते व्यवस्थित आहे त्या ठिकाणी त्याच्या जागी आपण ठेवत असतो. जर मला सांगा आता पसारा तसाच पडला असेल तर घर चांगलं वाटेल का? नाही. प्रत्येकाला घर हे टापटीप, व्यवस्थित आणि स्वच्छ असावं लागतं आणि त्या पद्धतीनं आपण तो पसारा आवरत असतो. पण मला सांगा, रोज आपल्या मनाचा आपण किती पसारा करत असतो? या मनामध्ये किती पसारा आपण ठेवत असतो बरं? मग हा मनाचा पसारा केव्हा आवरणार, कसा आवरणार हे पण खूप महत्वाचं आहे. घर आवरता येतं, पण मनाचा पसारा, विचारांचा पसारा आवरणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण तुम्ही तसं बनत नाही जसं तुम्ही विचार करता. तुम्ही तसे बनता ज्या पद्धतीने तुम्ही काम करता. म्हणजे मी ते खूप मोठे मोठे विचार केलेत की असं करेन, तसं करेन, मला हे करायचंय, 2026 मध्ये मी असं करेन. विचार भरपूर केलेला आहे. पण त्या पद्धतीनं तुम्ही काम करताय का? ते पण तितकंच महत्वाचं आहे. कारण त्या पद्धतीने आपण काम नाही केलं, फक्त विचार केला तर कुठलीही गोष्ट कंप्लीट होत नाही. त्यासाठी आपल्या ज्या रोजच्या सवयी असतात त्या सवयी बदलायला लागतात, स्वतःला बदलायला लागतं. आपल्याला वाटतं की माझं नशीब फुटकं आहे, त्याचं नशीब किती चांगलं आहे, त्याला हे सगळं मिळालंय, त्याच्यासाठी हे सगळं आहे. मला जर हे मिळालं असतं तर तुम्हाला सुद्धा नक्की मिळेल. पण कधी मिळेल? ज्या वेळेला तुमच्या सवयी आणि तुमची काम करण्याची पद्धत बदलेल, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. पण सगळ्यात आधी आपण आपल्या ज्या सवयी असतात त्या सवयी बदलायलाच तयार नसतो. आपण आपल्या सवयीच बदलत नाही. मग मला सांगा की जोपर्यंत आपण आपली सवयच बदलत नाही तोपर्यंत आपल्या नशीब बदलणार आहे का? तर या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की तुमच्या सवयी ज्या रोजच्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत. ज्या वेळेला सवयी बदलतील त्यावेळेला तुमचं नशीब सुद्धा बदलून जाणार आहे. म्हणून इथं अब्राहम लिंकन यांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. अब्राहम लिंकन हे एक मोठे अमेरिकेतले अध्यक्ष बनले. कशामुळे बनले? ते काय हरले नाहीत का? हरले. बऱ्याच वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये अपयश आलं, पण ते एक चांगले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. कशामुळे बनले? त्यांच्या सवयीमुळे बनले. त्यांची सवय होती रोज लढण्याची, आलेल्या प्रसंगांवरती मात करण्याची त्यांची सवय होती आणि म्हणून त्यांनी लढतच राहिले. त्याचबरोबर दुसरी सवय होती बदलण्याची. आज नाही झालं, उद्या बदलायचंय. आज टेक्निक चुकलं, उद्या बदलायचंय. आज हे राहून गेलं, उद्या आपल्या कामाची पद्धत बदलायची आहे. जे राहतंय, जे चुकतंय, ती बदलण्याची तयारी ही अब्राहम लिंकनची होती. मग आपण सुद्धा आपल्यामध्ये बदल केले पाहिजेत. तिसरी महत्वाची गोष्ट अब्राहम लिंकन यांची होती, ती म्हणजे अपयश पचवण्याची. आलेले अडथळे पचवत गेले, ना खचले, ना रडले, ना थांबले. आहे ते पचवणं आणि पुढं जात राहणं ही त्यांची सवय होती. आणि चौथी सवय महत्वाची होती ती म्हणजे प्रयत्न करण्याची. अपयश आले, अडथळे आले, पण ते थांबले नाहीये, प्रयत्न करत राहिले. मग तसं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असतं. आपल्या आयुष्यामध्ये जर चांगलं काही घडायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करत राहिले पाहिजे, स्वतःला बदलत राहिलं पाहिजे आणि त्या कामामध्ये सातत्य असलं पाहिजे. ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी असतील ना त्यावेळेला आपण प्रगतीच्या यशावरती जात असतो.
जीवन में आपको जो मिलता है जैसी आपकी आदत होती है. म्हणजे काय की आयुष्यामध्ये तुम्हाला तीच गोष्ट मिळत असते जशी तुमची आजची सवय आहे. पूर्वीपासूनची सवय आहे, पूर्वीपासून जी गोष्ट करत आलेलो आहोत त्या पद्धतीनं आजचं आपलं आयुष्य आहे, आजचं आपलं लाईफ आहे, आपलं जीवन आहे. पण आज तुम्ही जे कराल तशा पद्धतीनं पुढचं भवितव्य बनणार आहे. मग पुढचं भवितव्य चांगलं बनायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करता आला पाहिजे. जसं विटेवरती वीट ठेवत गेल्यानंतर छानपैकी भिंत तयार होत असते. तशाच पद्धतीनं छोट्या-छोट्या सवयी जर आपण रोज-रोज करत गेलो, तर आपल्या आयुष्यामध्ये यशाची, सुखाची भिंत तयार होत असते. मला भिंत पाहिजे, पण वीटच ठेवायला तयार नाहीये, तर आयुष्यामध्ये कधीच बदल होणार नाहीये. आणि ती वीट ही रोजच्या रोज ठेवता आली पाहिजे. आज नको राहू दे, उद्याचा दिवस आहे की, असं म्हणत जर एक-एक गोष्ट तुम्ही उद्यावरती ढकलत गेलात, तर 2026 तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि 2025 मध्ये जशी तुमची स्थिती होती, तशीच स्थिती 2026 मध्ये राहणार आहे. मग तुम्ही देवापुढे कितीही नारळ फोडा, देवापुढे कितीही हात जोडा, कितीही प्रार्थना करा, नशीब नाही बदलणार. नशीब हे तुमच्या हातामध्ये आहे आणि तुमच्या हातामध्ये ज्या तुमच्या सवयी आहेत, त्या सवयींवरती तुमचं नशीब हे घडवणार आहे. जर तुमच्या स्वतःच्या सवयी आज नाही बदललात, त्या व्यवस्थित नाही निवडलात, तर उद्या हे जग त्यांच्या सोयीनुसार तुमच्या सवयी निवडत असतं. मग स्वतःचं आयुष्य बदलायचं असेल, तर स्वतःच्या सवयी बदला. रोज थोडे-थोडे चेंजेस करा, म्हणजे आयुष्य खूप बदलत जातं. तुम्ही जशा पद्धतीनं विचार करता, तसं नशीब घडत नाही. तुम्ही जशा पद्धतीनं रोज काम करत असता, तसं नशीब घडत असतं. म्हणजेच उदाहरण द्यायचं असेल, तर मला फिट आणि फाईन व्हायचंय आणि फिट आणि फाईन होण्यासाठी जर मी फक्त विचार करायला लागले, उद्यापासून उठून मी योगा करेन, उद्यापासून उठून मी वर्कआउट करेन, उद्यापासून उठून मी माझं डाएट प्लॅन करेन, उद्यापासून उठून मी व्यवस्थित खानपान करेन. नाही होणार. सुरुवात आजपासून झाली पाहिजे. आज उठलं पाहिजे, थोडा व्यायाम केला पाहिजे. आजच्या आपल्या आहारामध्ये थोडा बदल केला पाहिजे. विचारांमध्ये बदल केला पाहिजे. सवयींमध्ये बदल केला पाहिजे. तर आपलं सगळं बदलत जातं. पण आपलं तसं होत नाहीये. टायर पंक्चर झाली आहे, तर उगाचच पळवायचं. मग ती टायर खराब होऊन जाते. तसंच आपलं आहे. चुकीच्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत. पण रोजचा दिवस आपण असाच ढकलत जातोय. मग आपलं आयुष्य, आपलं जीवन, आपलं शरीर असंच खराब होत जाणार आहे. म्हणून ती टायर खराब होण्यापूर्वी जर हवा कमी झाली असेल, तर ती हवा भरावी लागते आणि मग पळवावं लागतं म्हणजे टायर खराब होत नाही. पंक्चर झालं असेल, तर ते पंक्चर काढावं लागतं. त्यावेळेला गाडी व्यवस्थित रुटीन पळायला लागते. तसंच आहे. जोपर्यंत आपण चुकीच्या सवयी लागलेल्या आहेत, त्या चुकीच्या सवयी आपण बाजूला काढत नाहीये, तोपर्यंत आपल्या आयुष्याची गाडी ही पळणार नाहीये. म्हणून हळू का होईना पण चुकीच्या ज्या सवयी आहेत, त्या चुकीच्या सवयी आपण काढल्या पाहिजेत. त्यामुळे योग्य काय, अयोग्य काय या दोन्हीही गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत असल्या पाहिजेत. सचिन तेंडुलकर इतका महान बनला, मोठा बनला. कशामुळे? तो महान होता, तो ग्रेट होता म्हणून बनला? नाही. त्याची रोजची सवय होती. सगळेजण क्रिकेट जिंकल्यानंतर, मॅच जिंकल्यानंतर सेलिब्रेट करायला लागले. तर सचिन तेंडुलकर हा दुसऱ्या दिवशी उठून सकाळी बॅट आणि बॉल घेऊन ग्राउंडवरती प्रॅक्टिस करत होता. तो त्याच सेलिब्रेशन मध्ये घरी बसला असता, तर तो कधी महान बनला नसता. तो रोज जायचा, सवयीप्रमाणे आहे तशी प्रॅक्टिस करायचा आणि म्हणूनच सचिन तेंडुलकर हा जगातला एक बेस्ट क्रिकेट प्लेयर बनला. तसंच आपण सुद्धा आपल्या आयुष्यात बेस्ट प्लेयर बनायचंय, चांगलं प्लेयर बनायचंय. त्यासाठी रोज सराव, त्या सरावामध्ये जर सातत्य असेल, तर एक ना एक दिवस आपण महान बनणार आहोत, मोठे बनणार आहोत. त्यासाठी आपल्याला बरेचसे डिस्ट्रॅक्शन येत असतील. डिस्ट्रॅक्शन जे येत असतात, ते कसे येत असतात? ते स्वतःचेच असतात. ते स्वतःच्या माणसांचेच डिस्ट्रॅक्शन असतात. ते डिस्ट्रॅक्शन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. एका गावामध्ये एक गाढव होतं आणि एक कुत्रा होता. त्या गाढवाची आणि कुत्र्याची शर्यत लागते, की इथून त्या अंतरापर्यंत सुरुवातीला कोण पहिल्यांदा पोहोचेल, त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण सगळेजण वागायचं. तो जो सांगेल ते ऐकायचं आणि तिथे खुर्ची ठेवली जाते. जो कोणी लवकर जाऊन त्या खुर्चीवरती बसेल, तोच या एरियामध्ये राज्य करेल असा तो नियम ठरलेला असतो.
ठरलेल्या दिवशी गाढव आणि कुत्रा हे दोघे सुद्धा एका ठिकाणी येतात आणि एका ठिकाणी आल्यानंतर तिथं सांगितलं जातं की आता शर्यत स्टार्ट होणार. मग कुत्र्याला खूप आनंद होतो. कुत्रा मनातल्या मनात म्हणायला लागतो, गाढवापेक्षा मी जास्त पळतो, त्यामुळे या ठिकाणी या एरियामध्ये मीच राजा, माझंच राज्य चालेल, हा त्याचा विचार होता. आणि दुसरा जो गाढव होता, तो गाढव काय म्हटला की भले कुत्रा फास्ट पळत असेल तर माझी लोक माझ्यासोबत व्यवस्थित आहेत, चांगली आहेत, पण तरीही तो वेगाने पडला तर राज्य मात्र मीच करणार आहे. बाकीचे जे गाढव होते, कुत्री होती, ती सगळी साईडला राहिली आणि ह्या दोघांच्या मध्ये चुरस चालू झाली. शर्यत स्टार्ट झाली. शर्यत स्टार्ट झाल्यानंतर एका गावातून दुसऱ्या गावाच्या सीमेवरती ती लाईन होती, ती खुर्ची होती, तिथे जाऊन पोहोचायचं होतं. मग कुत्रा जोर जोरात पळायला लागला. गाढव आपला निवांत व्यवस्थित त्याला जसं जमेल तसं तो पळायला लागला. कुत्रा खूप पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्याची गल्ली सोडून ज्या वेळेला तो दुसऱ्या गल्लीत गेला त्यावेळेला त्याच्या भोवती बाकीचे कुत्रे आले आणि भुंकायला लागली. त्याला पुढे पळायलाच देईना, त्याच्यावरती हल्ला करायला लागली. कसा बसा तिथून सुटला आणि पुढे पुढे जात गेला. तसे बाकीचे कुत्रे बाकीच्या ठिकाणची त्याला अडथळा निर्माण करायला लागली. त्याला मध्येच अडवायला लागली, त्याच्यावर हल्ला करायला चालू केले, त्याला पुढेच जाऊ देणार. आणि मग असं करत करत ज्या ठिकाणी शेवटच्या लाईनीवरती ती खुर्ची ठेवलेली होती त्या खुर्ची जवळ हा कुत्रा गेला आणि म्हटला की बाबा एकदाचा जिंकलो, आता माझंच राज्य या ठिकाणी असेल, असं तो म्हणायला लागला. आणि मग दमलेला थकलेला होता आणि मान वर करून बघितला तर मान वर करून बघितल्यानंतर त्या खुर्चीवरती ऑलरेडी गाढव विराजमान होते आणि बाकीचे त्याच्या पाठीमागे उभे राहिलेले होते. कुत्र्याला प्रश्न पडला की मी एवढा धावत आलो, गाढव तरी माझ्याच मागे होतं, पण जिंकलं मात्र गाढवच. त्यावेळेला गाढव एक उदाहरण देतं. ते गाढव म्हणतं, तुझीच माणसं, तुझंच मन तुला अडवत होतं, तुला रोकत होतं, म्हणून तू ही शर्यत जिंकला नाहीस. पण इथं माझंच मन मला रोखलं नाहीये, माझी माणसं मला रोखली नाहीत, कारण माझी संगत चांगली होती. माझ्या जाण्यात वाटेमध्ये जे अडथळे होते ती सोबतच्या लोकांनी अडथळे दूर केले. पण तुझी जी लोक होती तीच लोक तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करत गेली, म्हणून तू शर्यत हरलास. हे उदाहरण सांगण्याचं कारण इतकंच होतं, जसं कुत्र्याला अडवणारी त्याची माणसं होती, त्याची सवय होती, तशीच आपल्या आयुष्यामध्ये असतं. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात जे आपल्याला अडवत असतात, रोजच्या रोज आपल्याला थांबवत असतात. राहू दे, आज करू नकोस ना, जाऊ दे ना, आज थकलायस, कंटाळा आलायस, उद्यापासून करूया. एखादी चांगली गोष्ट आपण करायचा डिसिजन घेतला तर आपल्या सोबतीचीच माणसं म्हणतात, राहू दे ना, कशाला, अजून बरंच आयुष्य पडलेलं आहे, घर विचार करूया, म्हणून थांबवत असतात. आणि मग आयुष्याची ही जी शर्यत असते ती आपण कधीच जिंकत नाहीये. आणि म्हणून आयुष्याची शर्यत जिंकायची असेल तर न थांबता सातत्याने आपल्याला चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. पण या सवयी चांगल्या सुद्धा असल्या पाहिजेत आणि चांगल्या माणसांच्या सोबत असल्या पाहिजेत. आपल्या भोवती जितका चांगला माणसांचा समूह असेल, जितकी चांगली माणसं असतील, ती माणसं तुम्हाला पुढं जाण्यासाठी मदत करत असतात. पण चुकीची माणसं तुमच्या सोबत असतील तर तुम्ही नक्की खड्ड्यात पडत असता. धक्का देणारा पाठीमागचा चांगला असावा लागतो. धक्का देणारा आपल्याला खड्ड्यात सुद्धा धक्का देतो आणि धक्का देणारा आपल्याला सरोवरात सुद्धा धक्का देत असतो. सरोवर म्हणजे यशाचं सरोवर आणि खड्डा म्हणजे खाली अपयशाचं सरोवर. मग अशी माणसं आपल्या अवतीभोवती असेल ना तर का बरं आपल्या आयुष्याची प्रगती होणार नाहीये? नक्की होणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही योग्य तो डिसिजन, योग्य सवयी आणि योग्य योग्य संगत या तिन्ही गोष्टी असतील तर येणाऱ्या कुठल्याही अडचणींवरती मात करून आपण आपलं आयुष्य मस्तपैकी एन्जॉय करू शकतो. आणि किती ग्रेट आहात. आपण किती जणांना पाठवत असतो, पण खरे भाग्यवान हे तुम्ही आहात. मग स्वतःची एकदा पाठ थोपवून ठेवा, कारण इतक्या वेळेला लिंक इतक्या जणांनी सांगितलं, किती वर्ष आपण सांगतोय, पण आपण लकी पर्सन आहे की या लिंक वरती आपण जॉईन आहे. म्हणतात की नशीब 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 म्हटलेलं नशीब कधी घडत नाही, तर प्रयत्न करायला लागतात. आणि म्हणून तुम्ही पहिल्यांदा लिंक जॉईन केलात आणि तिथून पुढे तुमच्या या रोजच्या सवयीमध्ये रोज मॉर्निंग प्ले स्टेशनची लिंक तुम्ही जॉईन करता, ही तुमची सवय लागू केलेली आहे आणि ही सवय तुम्हाला चांगली लागल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट आलेला आहे. आणि राहिला प्रश्न जो सोबत असतो,
जो आपला मनाचा पसारा आवरण्याचं काम जे केलं जातं, ते पसारा आवरण्याचं काम मनाचा मॉर्निंग फ्युएल स्टेशन वरती मस्तपैकी मालतीताईंचा ओंकार साधनेचा वर्ग असतो, शोभा जैन ओंकार साधनेचा वर्ग असतो. त्याच्यामुळे आपल्या मनाचा जो विचारांचा पसारा इतका पसरलेला असतो, तो व्यवस्थित गडी घालून व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी ठेवण्याचं काम ओंकार साधनेतून केलं जातं. त्याच्यानंतर भक्तिगीतं लागतात आणि त्या भक्तिगीतातून आपल्याला ऊर्जा मिळत असते. आज काहीतरी नवीन केलं पाहिजे. रोजच्या एक्सपिरियन्स मधून आपल्याला कळतं की आज हा अडथळा आलेला आहे, यांच्यातला अडथळा निघून गेला आहे, म्हणजे नक्कीच माझ्या जीवनातला अडथळा सुद्धा निघून जाणार आहे. आणि त्याच्यानंतर रोज जे छान छान टॉपिक असतात, त्या टॉपिक मधून आपल्याला कळतं की आपल्यामध्ये काय बदल घडवला पाहिजे. बदल घडवावा लागतो, पण त्याच्यामध्ये चांगला आणि वाईट हे दोन्हीही प्रकार असतात. आणि हे दोन्हीही प्रकार कोण ठरवणार आहे? दुसरं तिसरं काही नाही, तुम्ही ठरवणार आहात. रोज कितीही मोटिवेशनल व्हिडिओ ऐका, रोज कितीही गोष्टी वाचा, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलणार नाही, तोपर्यंत आपलं आयुष्य बदलणार नाही. फक्त ऐकून, फक्त वाचून चालणार नाही, तर कृती सुद्धा करावी लागते. आणि ही कृती केल्यात तरच आपलं आयुष्य बदलणार आहे. आणि आयुष्यामध्ये सप्त स्वर जे संगीत आहे, ते संगीत आपल्याला मिळणार आहे. धन्यवाद.